आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानक मालधक्का 4 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येतोय. त्यामुळे 2000पेक्षा अधिक माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होतीये. या गंभीर प्रश्नावर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख तथा माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार हे नुकतेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आले होते. यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशानं त्यांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दौऱ्यात माथाडी कामगारांच्या समस्याही ऐरणीवर आल्यात. कामगार नेते रामबाबा पठारे यांनी अध्यक्ष सतीश कुमार यांना सविस्तरपणे माहिती देताना सांगितलं की मागील सिंहस्थ काळातही मालधक्का बंद झाल्यानं कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. यंदाही तेच चित्र दिसून येतंय. कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे मालधक्का बंद असताना कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी पठारे यांनी केली आहे. या भेटीत प्रभाकर रोकडे, सुभाष अहिरे, कैलास भालेराव, सागर शार्दूल, सम्राट गायकवाड, जयराम जाधव आणि प्रमुख कामगार नेते उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या आणि मागण्या रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला तरी त्या अनुषंगानंच घेतले जाणारे निर्णय स्थानिक कामगारांच्या जीवनावरही गंभीर परिणाम करतात याचं भान रेल्वे प्रशासनानं ठेवावं अशी भावना कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. आज रेल्वे माल धक्का नाशिक रोड या ठिकाणी रेल्वेचे सर्वच अधिकारी येऊन त्यांनी रेल्वे माल धक्क्याची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जो धक्का 4 महिने बंद राहणार आहे, धक्का बंद राहणार आहे. 1000 कामगारांची उपासमार होणार आहे. आमचं जीवन या रेल्वे माल धक्क्यावर चालतं. खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तो धक्का बंद राहणार आहे. धक्क्यालाच लागून बाजूला अनेक एकर महापालिकेची जागा पडलेली, ती जागा सुद्धा कुंभमेळ्यात तिचा उपयोग केला पाहिजे. खऱ्या अर्थाने करोनाच्या काळामध्ये जेव्हा सर्वच कामगार अधिकारी घरी बसले होते आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, शेतकऱ्याचा कांदा असेल, आमच्या 1000 माथाडी कामगारांनी जीवमुक्ती धरून पूर्ण करोना काळामध्ये आम्ही काम केलेले आहे. दरवर्षी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जो आमचा धक्का बंद राहतो आणि आमचं जीवन धक्क्यावर चालतं. आम्ही जेव्हा काम करू तेव्हा आमचे माथाडी कामगार खातील. तर आमची रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की कुंभमेळ्या पार्श्वभूमीवर आमच्याही 1000 माथाडी कामगारांच्या हाताला काम लागेल, जेणेकरून आमच्या माथाडी कामगारांची उपासमार होणार नाही. जर माथाडी कामगारांनी आतापर्यंत रेल्वेचं कुठल्याही प्रकारचं काम थांबवलं नाही, कुठल्याही प्रकारची रेल्वेला अडचण येऊन दिली नाही, कुठच्याही टायमाला शासनाच्या जे आदेश दिले त्याचे आदेशाचं पालन करतो. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे पूर्णच्या टायमाला धक्का बंद करावा आमचा पूर्ण त्याला पाठिंबा राहील. पण जी काही कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी काही शासनाकडून केंद्र सरकारकडून मदत येईल त्या मदतीतूनच आमच्या माथाडी कामगाराला काही कोटी रुपये मदत करावा, जेणेकरून आमचं उदरपोषण चालेल. रेल्वे माल धक्क्यावर आमचं जीवन चालतं. माथाडी कामगाराला तुच्छ समजून, माथाडी कामगारचा फुटबॉल समजून जर माथाडी कामगारांची जर कोणी लाताळी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपल्या माध्यमातून शासनाला आम्ही सांगतो आहोत. आम्ही नुसते 1000 कामगार नाही, आमच्या 1000 कामगारच्या मागे आमचे कुटुंब आहे, ड्रायव्हर आहे, किन्नर आहे, गोडाऊन कामगार आहे. अतिशय लोकांची उपासमार होणार आहे. तरी शासनाने रेल्वेने आमचा विचार करावा. आमच्या माथाडी कामगारांना 1000 माथाडी कामगारांना रोजीरोटीचं काम देण्याचं काम शासनाने करावं. कुंभमेळा चांगल्या पद्धतीने होईल. आम्ही कुंभमेळ्यात आम्हाला जेही काम सांगाल, साफसफाईचं काम असो, साधू संतांचं सेवा करायचं काम असो, काय उचल शासनचं कामगार असो, ते काम आम्ही माथाडी कामगार करण्यास तयार आहे. तरी आमच्या माथाडी कामगारचा विचार करून आमच्या 1000 माथाडी कामगाराला रोजीरोटी देण्याचं काम शासनाने, महाराष्ट्र शासनाने करावं. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. जय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.